पुढची बातमी, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था आहे। शस्त्रसंधीच्या करारानंतर सुद्धा सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आलेली आहे। मुंबई, पुणे, नागपूरमध्ये सर्व कामकाज सध्या सुरळीत आहे। महत्त्वाच्या ठिकाणांवरती मात्र सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे। राज्यामध्ये सगळ्या शहरांमध्ये सध्या चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। जरी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान शस्त्रसंधी झालेली असली तरी सुद्धा खबरदारी घेतली जाते। महत्त्वाच्या स्थळांवरती अद्याप सुद्धा सुरक्षा यंत्रणा आहे, सुरक्षा यंत्रणांची नजर आहे। खास करून मुंबई, पुणे सारख्या, नागपूर सारख्या शहरांमध्ये आधी अलर्ट देण्यात आलेला होता। सध्याही सुरक्षा जरी त्या ठिकाणी देण्यात आलेली असली तरी सुद्धा कामकाज आणि जनजीवन सामान्य होण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भामध्ये माहिती देत आहेत माझ्या सहकारी भाग्यश्री प्रधान आणि रेवती हिंगवे। भाग्यश्री, तुझ्याकडे आत्ती येते। मुंबईमध्ये सध्या काय वातावरण आहे? कारण मुंबई हे अतिशय सेन्सिटिव्ह शहर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खबरदारी घेतली जात होती, सुरक्षा चोख ठेवण्यात आलेली होती। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची बातमी ही की भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झालेली आहे, मात्र तरी सुद्धा काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच तृप्ती, मुंबई हे अतिशय महत्त्वाचं असं शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे। याआधी देखील दहशतवाद्यांकडून मुंबई अनेक वेळेला टार्गेट झालेली आहे। मात्र शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर आज देखील मुंबई तितकाच अलर्ट असल्याचं पाहायला मिळतंय। जे समुद्रकिनारे आहेत त्यावर अद्यापही गस्त घालण्यात आलेली आहे। जे विमानतळ आहे तिथे देखील हाय अलर्ट अजूनही जो 2 दिवसापूर्वी दिलेला तो आजही जारी आहे। मुंबई विमानतळाचा जर आपण बघितलं तर अजूनही जम्मू असेल, जैसलमेर असेल किंवा ज्या ठिकाणी सीमावर्ती भाग आहेत तिथे अजूनही जे विमानाची उड्डाणं जी आहेत ती अजूनही झालेली नाही आहेत। साधारण 17 मे नंतर हे उड्डाणं होतील अशी माहिती जी आहे ती सध्या संकेतस्थळांवर दिसून येते। मात्र असं असलं तरी बाकी देखील ज्या पोलिसांच्या सुट्ट्या आहेत त्या अद्यापही रद्द झालेल्या आहेत, त्या पूर्ववत करण्यात आलेल्या नाहीत। इतकंच नव्हे तर जे मंदिरं आहेत त्या मंदिरांवर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। यामध्ये मुंबादेवीचं मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर आहे आणि महालक्ष्मी मंदिर आहे। मात्र सिद्धिविनायक मंदिराने देखील नारळ आणि हार आजपासून मंदिरात वाहणं जे आहे ते बंद केलेलं आहे, त्यामुळे भक्तांना देखील त्या पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त जिथे जिथे सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी पोलीस अद्यापही तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। जरी शस्त्रसंधी झाली तरी काल शस्त्रसंधीनंतर ज्या पद्धतीने पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर रात्री 10 पासून आज सकाळपर्यंत पूर्ण शांतता पसरलेली पाहायला मिळाली असली तरी देखील अद्यापही जो तणाव आहे तो सिक्युरिटीचा तणाव आहे तो अजूनही पाहायला मिळतोय मुंबई शहरावर सध्या तरी तृप्ती। निश्चित भाग्यश्री, अशीच राहा माझ्यासोबत। पुण्यामधून माझी सहकारी रेवती हिंगवे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि नागपूरमधून माझे सहकारी संजय तिवारी सुद्धा जोडले गेले आहेत। संजय सर, तुमच्याकडून नागपूरमधली माहिती घ्यायची आहे, मात्र आधी पुण्यामध्ये जाते। रेवती, पुण्यामध्ये काय सध्या परिस्थिती? नक्कीच तृप्ती, माझी सहकारी भाग्यश्री जसं म्हणली तसं अगदी बरोबर आहे। जरी पण शस्त्रसंधी झालेला असला तरी पण काल पाकिस्तानाने पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे विमानतळ आहेत विविध शहरांमधले त्यांच्या सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जर आपण पुणे विमानतळाचं बघितलं तर पुणे शहर खरं तर एक हाय सेन्सिटिव्ह शहर आहे, कारण पुण्याचं जे विमानतळ आहे ते एअरपोर्ट जे आहे आपण ज्याला म्हणतो ते खरं तर जे आर्मी एअरपोर्ट आहे त्या अनुषंगाने खरं तर तिकडची सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आर्मी बेस असलेलं हे विमानतळ आहे पुणे शहर। त्यासोबतच पुणे शहरामध्ये जे बाकीचे हाय सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तिकडेच बाजूलाच 7 टेट्रा ट्रेनिंग स्कूल आहे एअरफोर्सची। त्यासोबतच खडकी कॅन्टोन्मेंट आर्म्ड अँड अम्युनिशन्स फॅक्टरी, पुणे कॅन्टोन्मेंट, DRDO असे अनेक हाय सेन्सिटिव्ह एरियाज आहेत। त्याच अनुषंगाने सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि पुणे विमानतळावरती जे पूर्वनियोजित सगळे जे विमान उड्डाणे आहेत ते तसेच असणार आहेत। आज जवळपास 11 मेला
जवळपास 100हून अधिक विमानं उड्डाणे घेणार आहेत. पण त्यांच्या ऑफिशियल एक्स अकाउंटवरनं पुणे एअरपोर्टनी असं समाज माध्यमांवरती प्रसारित केलेलं आहे की सगळे जरी कामकाज पूर्व पातळीवरती आलेले असले तरी पण सुरक्षितेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. प्रवाशांना कदाचित जे सिक्युरिटी चेक इन्स आहेत त्याचं जे वाढ करण्यात आलेले आहे त्यांना सामोरं जावं लागेल. त्यासोबतच त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की जे सुरक्षतेत वाढ करण्यात आलेले त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त जे तणाव आहे आता सीमेवरती त्या अनुषंगाने करण्यात आलेले, बाकी दुसरं काही कारण नाही. याच पार्श्वभूमीवरती काल रात्रीच्या सुमारास पुणे विमानतळावरती खरं तर ब्लॅकआउट देखील करण्यात आलं होतं. 10 मिनिटांचं हे ब्लॅकआउट होतं. पण तृप्ती, आपण जर बघितलं की आजचे जे विमानाची उड्डाणाची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे रद्द करण्यात आलेले होते 3 दिवसापूर्वी राजकोट, चंदीगड, अमृतसर, हैदराबाद, किशनगड, जोधपूर, दिल्ली आणि हिरासर या अशा 10 ठिकाणी जाणारे विमानं हे रद्द करण्यात आलेले होते. पण आजची जी आपण स्केड्यूल लिस्ट जर बघितली तर त्यामध्ये हैदराबाद असू दे, दिल्ली असू दे या सगळ्यांचा समावेश आहे. मग यानेच स्पष्ट होतं की पुणे विमानतळावरचे सगळे कामकाज हे पूर्व पातळीवरती आलेले आहेत. पण सुरक्षतेच्या कारणास्तव अजून सिक्युरिटी चेक इन्समध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जे काही सुरक्षा उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तृप्ती, निश्चित सीमेवरती तणाव आहे त्यामुळे पुण्यामध्ये खबरदारी घेतली जाते. मात्र आता नागरी जीवन सुद्धा पूर्वपदावरती येते, विमान उड्डाणं सुद्धा सुरू झालेत, ही चांगली गोष्ट आहे. आता नागपूरमध्ये जाते मी. संजय सर, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे सध्या? नागपूर विमानतळावरती सगळे जे फ्लाईट्स आहेत त्या सुरळीत सुरू आहेत. कसले बदल करण्यात आलेला नाही आहे. मात्र सुरक्षा वाढवण्यात आली होती, सुरक्षा तशीच वाढवली आहे आणि कसून तपासणी होत आहे. यात्रेकरू असतील, त्यांचं सामान असेल आणि ते कसून तपासणी होत असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, क्यू लावावा लागतोय. मात्र अन्यत्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. सगळे फ्लाईट सुरू आहेत. आज नागपुरातून 2 तिरंगा रॅली होणार होत्या. भारतीय जनता पक्षाकडनं आवाहन करण्यात आलं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. दुसरे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडनं होणार होते. या दोन्ही रॅली सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. निश्चित. संजय सर, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. आणि मुंबईमधून भाग्यश्री प्रधान आणि पुण्यामधून रेवती हिंगवे सुद्धा आपल्याला या संदर्भातली माहिती देत होत्या. तिघांचेही धन्यवाद.